कॅल्शियम आणि बोरॉन हे दोन्ही अन्नद्रव्ये जवळपास प्रत्येक डाळिंब उत्पादक वापरतो. पण प्रश्न एकच आहे की हे दोन्ही एकत्र का वापरले जातात. सर्वात आधी आपण कॅल्शियम समजून घेऊ. झाडामधील नवीन पेशी जर आपल्याला मजबूत करायचे असतील तर कॅल्शियम तिथं काम करते. किंवा नवीन फुटपा आणायचा आहे, नवीन पानं आणायची त्या किंवा वाढणाऱ्या फळाची मजबूती जर वाढवायची असेल ना तर तिथं आपल्याला हे कॅल्शियम महत्त्वाची भूमिका बजावते. आता आपल्याला बोरॉनबद्दल माहिती घ्यायची आहे. म्हणजे बोरॉन नेमकं काय करतं. बोरॉनचं काम काय आहे, कॅल्शियमपेक्षा वेगळं आहे. बोरॉन काय करते की फुलांची गुणवत्ता वाढवते किंवा परागकण जे असतात सुरुवातीच्या काळामध्ये ते पण वाढवते आणि फळधारणा झाडामध्ये ज्यावेळेस तयार होत असते त्यावेळेस पण साखरेचं वहन करण्याचं काम करते. म्हणजे थोडक्यात गोडवा आणायचं काम करते. मग प्रश्न येतो की दोघे एकत्रच का वापरले जातात, वेगवेगळे का वापरले जात नाही. कारण कॅल्शियम आणि बोरॉन यांचं काम जरी वेगवेगळं असलं तरी वाढणाऱ्या झाडाच्या प्रत्येक भागामध्ये किंवा झाडाचा निरोगी विकास जर करायचा असेल तर दोघांनाही एकत्र वापरलं जातं. त्यामुळे ते पूरक ठरतं. अगदी सोप्या भाषेत जर आपल्याला उदाहरणाद्वारे हे समजायचं असेल तर कॅल्शियम म्हणजे काय की घर बांधण्यासाठी लागणाऱ्या विटा आहेत आणि बोरॉन म्हणजे काय, त्या विटा योग्य ठिकाणी बसवणारा गवंडी आहे. जर घर बांधायचं असेल तर गवंडी आणि विटा दोन्हीही सोबत लागतं. फक्त विटा किंवा फक्त गवंडी असून चालत नाही. म्हणूनच जर दोघे आपण मिळून वापरलं तर झाडामध्ये कॅल्शियम आणि बोरॉन यांचाही संतुलित पुरवठा होऊन नवीन वाढ, फुलोरा येतो. म्हणजे फळधारणा व्हायच्या अगोदरची एक स्टेज असते आणि फळाच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचं ठरतं. म्हणूनच अनेक वेळा कॅल्शियम आणि बोरॉन एकत्र वापरण्याची शिफारस केली जाते. लक्षात ठेवा, कोणतंही अन्नद्रव्य जास्त प्रमाणात वापरलं तर त्याचा तोटाही जास्त होऊ शकतो. म्हणून बागेची अवस्था, गरज आणि त्याची योग्य मात्रा घेऊनच आपण याचा वापर केला पाहिजे. अशाच डाळिंब शेतीविषयी अनुभवावर आधारित आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी धनंजय फार्मिंग चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.